नमस्कार, मी संतोष शिंदे. आज आपण आलो आहोत डिग्रस या गावी. तर आपण आपल्या कंपनीचे जॉईंटसाठी काही प्रोडक्ट सरांना दिले होते. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांना त्याचा काय काय रिझल्ट आला. तर सर, आमच्या सर्व बांधवांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी बबन लक्ष्मण राहीस, राहणार डिग्रस, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. मी साहेबांकडून हे औषधं घेतल्यानंतर मला इतका फरक पडला का माझं दुखणं जवळ 95% संपलेलंच आहे आणि मला चालण्याचा इतका भयंकर त्रास होता, तो पूर्णपणे माझा नाहीसा झालेला आहे. मी वैष्णवदेवीला 44 किलोमीटर चाललो. क्या बात आहे, एकदम हो. बढिया. म्हणजे तुम्ही 44 किलोमीटर पायी गेले. हो. बरं, आमचे प्रोडक्ट घ्यायच्या आधी तुम्हाला चालताना काय काय त्रास व्हायचा? चालताना मला इतका भयानक त्रास व्हायचा. चालायला थोडं जरी चाललं तर असं वाटतं लगेच बसून घ्यावा आणि ओके. गुडघे आखडल्यासारखे वाटायचे. आखडल्यासारखं. आखडल्यासारखे. बरं, हे प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्ही वैष्णवदेवीला 40 किलोमीटर 44 किलोमीटर. 44 किलोमीटर चालले. हो. बरं, तुम्ही त्याच्यानंतर मला वाटतं केदारनाथला पण गेले होते. केदारनाथला अर्ध्या ह्याच्यात गेलो. केदारनाथची ट्रिप कशी होती? केदारनाथची ट्रिप मस्त होती. मी निम्म्या याच्यापर्यंत पायी चाललो. म्हणजे केदारनाथला सुद्धा गेल्यानंतर अर्ध्यापर्यंत सर पायी चालले. एवढा भन्नाट रिझल्ट त्यांना आलेला आहे. आणि तर तुम- मनसा देवीला 6 किलोमीटर चाललो. मनसा मनसा. देवीला 6 किलोमीटर चाललो. केदारनाथला अर्ध्या याच्यापर्यंत चाललो आणि वैष्णव देवीला 44 किलोमीटर चाललो. बरं, याच्या पहिलं तुम्ही किती चालल्यानंतर तुम्हाला मी म्हणतो 100 फूट जरी गेलो तर असं वाटतं बसावं वाटायचं मला. बरं म्हणजे प्रोडक्ट घेतल्यापासून म्हणजे माझा 95% म्हणजे आजार फरक पूर्ण पडला. बरा झाला. हो. बरं, तुम्ही आमच्या सर्व बांधवांना काय सांगू इच्छिता की हे प्रोडक्ट खरंच घेतले पाहिजे ज्यांना जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी? ज्यांना गुडघ्यांचा हाडांचा जो त्रास आहे त्यांनी हे 100% हे औषध घेतलेच पाहिजे. आणि शिवाय कुठलाही मला साईड इफेक्ट कुठलाच झाला नाही, कुठलाच परिणाम झालेला नाही साईड इफेक्टचा. यस. तर आमच्या सर्व बांधवांना मुलाखत दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.